नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आज गुरुवारचा मार्गशीर्षचा पहिला व्रत आहे। तर तुम्हाला काय काय करायचं आहे आणि कशी पूजा मांडणी करायची आहे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहू। तुम्हाला पूजा मांडणी करण्यासाठी देवपूजेचं सगळं सामान लागेल आणि काय सामान लागेल ते पण सांगते आणि किती गुरुवार आहे ते पण सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सगळी डिटेल्स पाहणार आहोत। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे, यंदा किती गुरुवार आहे ते जाणून घ्या। आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मार्गशीर्ष महिना हा 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेला आहे। या महिन्यात 4 मार्गशीर्ष गुरुवार आहेत। दर गुरुवारी महिला लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात। कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो। हिंदू धर्मात श्रावण महिन्यात मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो। तसेच या महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मी माताचं व्रत केलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव, यश, समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते। यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडतात। महिला महालक्ष्मीची पूजा करतात। महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव, यश, समृद्धी प्राप्त होते। यासाठी दर गुरुवारी घट मांडून महालक्ष्मी पूजा करून उपवास करतात। तर मैत्रिणींनो, आता बघूया पूजा कशी करावी। दर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे। त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल कपडा पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवावा आणि त्यानंतर कलशाला हळदी कुंकू लावावा आणि काळसाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा, नाणं, सुपारी टाकावा। कळसाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा। त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा। पाटीवरील लाल कपडा तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करा। त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा। विळा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ ठेवा। त्यानंतर श्रीलक्ष्मीची विविध पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचा, नैवेद्य दाखवा आणि आरती करा। मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व। प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते। त्यामुळे तुमचा हा महिना खूपच शुभ मानला जातो आणि या महिन्यापासून सत्ययुग सुरू झालंच सांगितलं जातं। त्यामुळं या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात। मार्गशीर्षचा गुरुवार व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो। असं म्हणतात की मार्गशीर्षचा गुरुवारी व्रत लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना श्री लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते। देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं। श्री लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपे या दिवशी उपवास करतात। त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष मासातील पहिली गुरुवारची सुरुवात होते आणि शेवटी गुरुवारी उद्यापन केलं जातं। मैत्रिणींनो, चांगल्या मनाने उपवास करा आणि त्याचं उद्यापन करा। तुम्हाला नक्कीच फळ मिळेल आणि तुम्हाला लक्ष्मी माताचा नक्की आशीर्वाद मिळेल आणि तुमची जे इच्छा आहे ते लक्ष्मी माता पूर्ण करेल। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।